पोहे म्हटलं की सर्वजण म्हणतील पोहे करणं काय अवघड आहे, परंतु आपण हे घरच्यासारखे पोहे बनवत नाही तर नाश्ता सेंटरसारखे पोहे बनवत आहोत। अगदी यामध्ये पोहे भिजत घालताना त्यामध्ये 2 सिक्रेट इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत, जेणेकरून पोहे तयार झाल्यानंतर ते खूप वेळासाठी थंड झाल्यानंतर देखील खूप मऊसूत असे हे पोहे राहणार आहे। त्याचबरोबर हे पोहे तुम्ही पाहू शकता, अगदी मोकळे सुटसुटीत पोहे झाले आहे, तेवढेच मऊसूत देखील झालेले आहे। त्याचबरोबर पोह्याला रंग देखील एकसारखा आलेला आहे। अगदी खूप साऱ्या टिप्स सहित मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला देखील घरच्या घरी अशा पद्धतीचा नाश्ता सेंटरसारख्या कांदा पोह्याचा आस्वाद घेता येईल। आणि अशा पद्धतीचे कांदा पोहे जर तुम्ही एकदा बनवले तर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने बनवाल याची मला खात्री आहे। खूप छान असे पोहे आपले बनवून तयार झालेले आहेत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण नाश्ता सेंटरसारखे मोकळे मऊसूत सुटसुटीत कांदा पोहे तयार करत आहोत। त्यासाठी कोणत्याही एका वाटीच्या मापाने पोहे मोजून घ्या। स्वच्छ 2 पाण्याने धुतल्यानंतर ते धुताना एका बाउलमध्येच धुवून काढा। त्यानंतर त्यामधील पाणी मात्र रिमूव्ह करण्यासाठी अशा पद्धतीच्या चाळणीचा वापर करा। त्यानंतर अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने ते पूर्णपणे मोकळे करून घ्या। त्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 चमचा साखर टाका, अर्धा चमचा मीठ टाका आणि व्यवस्थित असे हे पोहे छान असे मिक्स करून ते भिजत बाजूला ठेवून द्या। त्यानंतर आपण पोहे भिजत आहे तोपर्यंत कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेलामध्ये 1 ते 1.5 चमचा मोहरी टाकलेली आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी अर्धी वाटी एवढे शेंगदाणे टाकलेले आहे। आता तुमच्या आवडीप्रमाणे या पोह्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण कमी अधिक देखील करू शकता। आता या ठिकाणी मी अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहे। या ठिकाणी शेंगदाणे तळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण नाश्ता सेंटरवर जे पोहे असतात त्याला शेंगदाण्याची चव खूप छान अशी असते। त्यामुळे या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे लो ठेवायचा आहे। लो फ्लेमवर या ठिकाणी आपल्याला शेंगदाणे छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहे। शेंगदाणे आपले या ठिकाणी 50% तळून झाले आहे। 50% तळून झाल्यानंतर यामध्ये लगेचच अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा मी यामध्ये ॲड केलेला आहे। हिरवी मिरची आणि कांदा तळण्यासाठी जास्तही वेळ लागत नाही, त्यामुळे शेंगदाणे पूर्णपणे तळून न घेता 50% तळले की लगेचच यामध्ये कांदा टाका, कारण कांदा तळेपर्यंत राहिलेले 50% शेंगदाणे अगदी व्यवस्थित असे तळले जातात। ते व्यवस्थित असे तळल्यामुळे आपल्या पोह्याला चव देखील छान येते। त्याचबरोबर या पोह्यांसाठी मी कांदा हलकासा बारीक चिरून घेतलेला आहे। हे पहा, अगदी व्यवस्थित असा आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा। या स्टेजला गॅसचा फ्लेम हा मीडियम केलेला आहे। हे पहा, आपले पोहे देखील छान असे भिजलेले आहे। आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकत आहोत। साधारणतः 8 ते 10 पानं एवढे मी कढीपत्त्याची टाकलेली आहे। आता मीडियम फ्लेमवर छान असा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। या ठिकाणी कांदा जास्तही लाल करायचा नाही किंवा जास्त कच्चाही ठेवायचा नाही, अगदी एकसारखं हलवत व्यवस्थित असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा जिरं। कांद्यासोबत जिरं देखील व्यवस्थित असं परतवले जातं, त्यासाठी आपण जिरं लगेचच यामध्ये ॲड केलेलं आहे। आता सर्व जिन्नस आपण तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून घेणार आहोत। साधारणतः 7 ते 8 मिनिटांमध्ये आपला कांदा त्याचबरोबर शेंगदाणे आणि जिरं व्यवस्थित असं तेलामध्ये तळून तयार होतं। सर्व जिन्नस आपल्या तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून झालेले आहे। या स्टेजला आपण टाकणार आहोत यामध्ये पाऊण चमचा एवढी हळद। आता हळद तेलामध्ये व्यवस्थित अशी तुम्हाला परतवून घ्यायची आहे, व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे। सर्व कांद्याला छान अशी हळद लागली की पोह्यामध्ये देखील हळद अगदी व्यवस्थित अशी मिक्स होते। त्याचबरोबर तेलामध्ये हळदीला छान असा पिवळा रंग आलेला असेल तर आपल्या पोह्याला देखील छान असा पिवळा रंग येतो। त्यामुळे हळद तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित अशी आपण यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण हे सुट्टे करून घेतलेले जे पोहे आहे ते टाकलेले आहे। पुन्हा एकदा हाताच्या सहाय्याने व्यवस्थित अशी ती सुट्टे करून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण यामध्ये जी साखर वापरलेली आहे त्या साखरेमुळे पोहे आपले थंड झाले तरी खूप मऊसूत असे राहतात, त्यामुळे साखर हा अगदी सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे। त्यानंतर यामध्ये आपण हे सर्व पोहे कढईमध्ये टाकलेले आहे। छान असे मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर हाय फ्लेमवर 2 मिनिटं छान असे परतवून घ्यायचे आहे। हे पहा, हळद तेलामध्ये व्यवस्थित अशी हळदीला रंग आलेला आहे, त्यामुळे आपल्या पोह्यांना देखील छान असा पिवळा रंग अगदी छान असा येणार आहे।
हे पहा, एकसारखे हलवत सर्व पोहे आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। या ठिकाणी पटपट आपल्याला हे पोहे छान असे मिक्स केले की सर्व पोह्यांना एकसारखा रंग येतो। हे पहा, अशा पद्धतीने एकसारखे आपल्याला मिक्स करायचे आहे। या ठिकाणी पोहे करताना जास्तही हळद वापरू नका। जास्त हळद वापरली की पोह्यांना लालसर रंग येतो, पिवळा रंग येत नाही। त्याचबरोबर जास्त कमी वापरली की पोहे थोडे पांढरे दिसतात। पोहे भिजवताना आपण मीठ, साखरेबरोबर मीठ देखील पाव चमचा वापरलं होतं। आता फक्त आपण पाऊण चमचा एवढं मीठ वापरणार आहोत, म्हणजे एकूण आपण 1 चमचा एवढं मीठ वापरलेलं आहे। हे पहा, अशा पद्धतीने मीठ देखील यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि जसे जसे आपण पोहे परतू तसा तसा पोह्यांना रंग देखील खूप छान असा येतो। हे पहा, एकसारखं हलवल्यानंतर तुम्ही पाहू शकाल पोह्यांमधील हळदीचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट तर झालेलंच आहे, परंतु पोह्यांना रंग देखील खूप छान असा येत आहे आणि खूप मोकळे असे पोहे आपले बनवून तयार होत आलेले आहे। या स्टेजला आपण गॅस फुल केलेला आहे आणि हाय फ्लेमवर अगदी 5 मिनिटासाठी 4 ते 5 मिनिटासाठी छान असे हे पोहे परतवून घ्यायचे आहे। हे पहा, आणि शक्यतो पोहे करताना जाड बुडाच्या कढईचाच वापर करा। हे पहा, अगदी छान असे आपले हे 5 ते 7 मिनिटांमध्ये पोहे आपले मिक्स करून झालेले आहे। आता यावर झाकण ठेवायचं, गॅसचा फ्लेम हा लो करायचा। लो फ्लेमवर अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी छान अशी वाफ काढून घ्यायची। हे पहा, यामध्ये वाफ छान अशी 5 मिनिटांमध्ये तयार झालेली आहे आणि आपले छान असे हे नाश्ता सेंटरसारखे कांदा पोहे बनवून तयार झालेले आहे। अगदी मोकळे, मऊसूत छान असे हे पोहे बनवून तयार झाले। आता या स्टेजला तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकून त्यानंतर हे पोहे तुम्ही सर्व करू शकता। परंतु मी हे पोहे माझ्या मुलांसाठी बनवत आहे आणि माझ्या मुलांना यामध्ये कोथिंबीर आवडत नाही, त्यामुळे मी या ठिकाणी स्किप केलेली आहे। परंतु पोहे पूर्णपणे तयार झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे। अगदी छान असे पोहे आपले बनवून तयार होतात। कोथिंबीरीचा छान असा वास या पोह्यांना लागतो आणि पोहे चवीला खूपच छान असे लागतात। छान असे मऊसूत आणि त्याचबरोबर मोकळे आपले सुटसुटीत हे कांदा पोहे बनवून तयार झालेले आहे। आपण ते एका डिशमध्ये सर्व करत आहोत। या ठिकाणी कांदा पोहे भिजवताना जर तुमच्याकडून व्यवस्थित भिजवले गेले तर आणि प्रत्येक स्टेप अशा पद्धतीने फॉलो केल्या तर तुमचे कांदा पोहे देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीचे बनवून तयार होणार। ज्यावेळेस तुम्ही कांदा पोहे भिजत घालतात त्यावेळेस ते चाळणीमध्ये धुवू नका, तर एका बाउलमध्ये घेऊन धुवा। त्यानंतर त्यामधील जे पाणी आहे, एक्स्ट्राचं पाणी आहे, ते ड्रेन करण्यासाठी तुम्ही चाळणीचा वापर करा। त्यानंतर त्यामध्ये साखर टाकून ते व्यवस्थित असे हाताने सुट्टे करून घ्या। साखर मिक्स करा आणि तसेच 10 मिनिटांसाठी आपला कांदा परतवेपर्यंत ठेवा। अगदी छान असे पोहे तयार होतात। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील 5ही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका। हे पहा, अगदी छान असे कांदा पोहे तयार झाले आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीचे कांदा पोहे एकदा नक्कीच बनवा आणि कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। त्याचबरोबर तुम्हाला आणखी नाश्ता सेंटरच्या कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता। अगदी छान असे आपले हे गरमागरम कांदा पोहे तयार झाले आहे। या पोह्यांना तुम्ही रंग पाहू शकता, अगदी छान असा आलेला आहे। खूप छान असे आपले हे कांदा पोहे बनवून तयार झालेले आहे। रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।